नमस्कार श्रोते हो. मागच्या भागामध्ये आपण मन, प्राण, शरीर ही बहिर्वर्ती चेतना आणि आंतरिक चेतना या दोन चेतना आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये आहेत असं आपण पाहिलेलं होतं. आता आज थोडा त्याही पुढे जाऊन विचार करायचा आहे. श्री अरविंद आज आता आपल्याला इथे एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेसबद्दल सांगणार आहेत. बघूया, वाचूया थोडंसं. बाय एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आय मीन समथिंग दॅट ईच मॅन कॅरीज अराउंड हिम outside his body, even when he is not aware of it, by which he is in touch with others and with the universal forces. Environmental consciousness म्हणजे ज्याला परिसरीय चेतना असं आपण म्हणू शकतो, अशी चेतना. आता हा नेमका काय प्रकार आहे आपण समजावून घेऊया. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये. तो काय आहे समजून घेऊ, बघूया. मागच्या भागामध्ये आपण जे पाहिलेलं आहे त्याची थोडी पुन्हा एकदा उजळणी करूया. बघा, आपण पाहिलं होतं मन, प्राण आणि शरीर यांनी आपली बहिर्वर्ती म्हणजे आउटवर्ड कॉन्शियसनेस बनते असं आपण पाहिलं होतं. आणि नंतर पाहिलं होतं ते म्हणजे आंतरवर्ती चेतना. हा भाग आता आपल्याला माहिती झाला आहे. हा आपल्याला वारंवार लागणार आहे, तेव्हा तो आपण लक्षातच ठेवूया. एक प्रकारे आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर हा भाग माहिती आता आपल्याला. आणि त्याचबरोबर आणखीन एक भाग पाहिला आपण. हा आपला तिसरा स्तर आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा, तो म्हणजे चैत्य पुरुष. आत्ता फक्त आपण मागच्या भागाची ही उजळणी केली. आता श्री अरविंद जे सांगतायत ते थोडंसं काय आहे समजावून घेऊया. हे आपलं जे शरीर आहे, या शरीरामध्येच हा सगळा भाग आहे. तो आपल्या दृष्टीला दिसत नाही, म्हणजे एक प्रकारे अदृश्य असा भाग आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट ज्याला त्यांनी परिसरीय चेतना असं म्हटलं. म्हणजे काय तर आपल्या शरीराभोवती एक प्रकारचं असं आवरण आहे. हे जे आवरण आहे, हे सगळं आवरण म्हणजे याला परिसरीय चेतना असं म्हटलंय त्यांनी. ते काय म्हणतात बघा. आपण जसं मागच्या भागामध्ये म्हटलं होतं की माणसांना त्यांची स्वतःचीच ओळखच नसते, असं श्री अरविंदांनी म्हटलं होतं. आणि ती ओळख आता आपण हळूहळू करून घ्यायला लागलेलो आहोत. जशी ह्या भागांची ओळख करून घेतली त्याच पद्धतीने आता ते आपल्याला या परिघवर्ती किंवा परिसरीय चेतनेची ओळख करून देतात. ही चेतना नेमकी काय आहे हे समजावून घेऊया. तेव्हा ते म्हणतात की माणसांना याची जाणीव नसते की अशी काही चेतना आपल्याबरोबर आपण वागवत असतो, याची जाणीव नसते. त्यांनी म्हटलंय बघा, आउटसाइड हिज बॉडी. प्रत्येक व्यक्तीच्या भोवती ही अशी एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे. आउटसाइड हिज बॉडी इव्हन वेन ही इज नॉट अवेअर ऑफ इट. म्हणजे व्यक्तीला जाणीव असू देत किंवा नसू देत, प्रत्येकाच्या भोवती ही एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस असते. यालाच परिभाषेमध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात. त्याच्यामध्ये आपल्या कदाचित कानावर हा शब्द गेलेला असेल तर त्याला ऑरा असं पण म्हटलं जातं, म्हणजे तेजोवलय असं म्हटलं जातं. किंवा या चेतनेला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे नर्वस एन्व्हलप. यालाच इथरिक बॉडी असं पण म्हटलं जातं. तेव्हा हे सगळं म्हणजे काय आहे तर ऑरा म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये साहजिकच असं निर्माण होतं
की ज्या तेजस्वी व्यक्ती आहेत, जे संत सत्पुरुष आहेत किंवा देवदेवता आहेत, त्यांच्या भोवती ऑरा असतो, हे असं आपण ऐकून आहोत. त्याला आपण तेजोवलय असा शब्द वापरतो. तर ते त्यांच्या भोवती असतं असं आपल्याला माहिती असतं, पण ते आपल्याही भोवती आहे हे कदाचित आपल्याला माहिती नसतं. आणि हेच आता इथे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक मनुष्य मात्राच्या भोवती हे असं वलय आहे, जे एक प्रकारे आवरण आहे, जे एक प्रकारे कवच असल्यासारखं आहे. ठीक आहे, बघूया आपण. आणि त्यांनी पुढे म्हटलंय, बाय विच, याच्या माध्यमातनं ही जी एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे त्या चेतनेच्या माध्यमातून व्यक्ती इज इन टच विथ अदर्स अँड विथ द युनिव्हर्सल फोर्सेस. आपण स्वतः आणि दुसरी व्यक्ती ह्या दोघांमध्ये जो काही संबंध असतो तो या एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेसमुळे निर्माण होतो असं म्हटलं आहे. या चेतनेची जाणीव किती महत्त्वाची असते. आपल्याला ती जाणीव आहेच असं नाही आहे, पण त्याचा अनुभव आपल्याला आहे. म्हणजे कसं, दोन व्यक्ती जेव्हा परस्परांना भेटतात, समजा पहिल्यांदाच त्या भेटतात, तेव्हा काही व्यक्तींकडे पाहिल्यानंतर आपल्याला की हां व्यवस्थित आहे असं वाटतं, आणि दुसऱ्या काही व्यक्तींकडे पाहिल्यानंतर मात्र म्हणजे मी बाह्य पोशाख, बाह्य त्यांचं व्यक्तिमत्व, रंगरूप, वर्ण ह्याच्याविषयी म्हणत नाही आहे. व्यक्ती पाहिल्यानंतर आपल्याला काय फील होतं त्याच्याबद्दल आत्ता आपण बोलतो. काही व्यक्तींकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हां यांच्याशी आपली मैत्री होऊ शकते, आणि काही व्यक्तींकडे पाहिल्यानंतर मात्र मनामध्ये एक अशी प्रतिकर्षणाची, मागे खेचल्यासारखी भावना निर्माण होते की नको, ठीक आहे, ओळख झाली इतपत ठीक आहे, ह्याच्या पलीकडे नको. हे जे काही आहे हे कुणाला जाणवतंय? तर हे जाणवतंय ते या एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेसला जाणवतं आहे, आणि तेच एक प्रकारे आपल्याला संरक्षक कवचाचं काम करतं. म्हणजे काय नेमकं, तर पुढे आणखीन एका ठिकाणी श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे की ही जी चेतना आहे ती कशी असते. इट इज फुल ऑफ मोबिलिटी, अ फील्ड ऑफ व्हायब्रेशन ऑर पॅसेज ऑफ फोर्सेस. म्हणजे आपलं शरीर कसं सघन आहे, मूर्त रूप आहे त्याला, पण ही चेतना मात्र तशी मूर्त रूपातली नाही, ती दिसत नाही, पण अनुभवाला येऊ शकते. कारण ती कशाने बनलेली आहे? स्पंदनांनी बनलेली आहे. हां, अ फील्ड ऑफ व्हायब्रेशन, स्पंदनं आहेत तिथे, आणि त्यामुळे ती तरल आहे, ती सूक्ष्म आहे. ठीक आहे, त्याचा अनुभव आपल्याला येतो आहे. हां, आता लक्षात घ्या, मी आत्ता जे म्हटलं की काही व्यक्तींकडे पाहिल्यानंतर हां यांच्याशी आपली मैत्री होऊ शकते, असं जे फिलिंग येतं आहे ते ह्या चेतनेतनं येतं आहे. का? कारण माझी ही जी एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे त्यामध्ये मी म्हणून जे काही आहे त्याचं सगळं ते वलय बनलेलं आहे. म्हणजे समजा मी आशावादी असेल, मी सकारात्मक विचार करत असेल, हां, मी आनंदी राहत असेल, तर माझी एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस ही त्या प्रकारची तयार होते. आणि मग त्याच्याशी साधर्म्य राखणारी जर समोरची व्यक्ती असेल तर तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक सकारात्मक भाव तयार होतात. आणि तीच जर आपलं जे एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे त्याच्याशी विपरीत असेल, विरोधात जाणारी असेल, ह्या तरंगाशी ते तरंग मॅचिंग होणारे नसतील, समान नसतील, तर मग त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये एक प्रतिकर्षणाची भावना की नको अशी भावना निर्माण होते. म्हणजेच बघा आता की ही जी संवेदना आहे ती संवेदना आपल्याला एक प्रकारे सूचना देणारी आहे की कोणाबरोबर आपलं जुळू शकतं, कोणाबरोबर आपलं जुळू शकत नाही. म्हणजे जीवन व्यवहार करताना आपल्याला या गोष्टींचा उपयोग निश्चित होऊ शकतो. बघा, ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं?
या चेतनेच्या माध्यमातून आपण इतरांच्या संपर्कात येतो. आता इथे संपर्कात येतो याचा थोडासा अर्थ समजावून घेऊया. आत्ता आपण म्हटलं त्याप्रमाणे ही चेतना तरल आहे, शरीर मात्र जड आहे. आणि त्यामुळे दोन व्यक्ती भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये कशामध्ये आदान प्रदान होतं? तर विचार आहेत, भावना आहेत, यातच सगळ्या गोष्टी आहेत. पण जेव्हा एकमेकांच्या जवळ दोन व्यक्ती उभ्या आहेत तेव्हा ह्या ऑरामधले जे तरंग आहेत, जी व्हायब्रेशन्स आहेत, स्पंदनं आहेत, त्यांचं सुद्धा आदान प्रदान होतं आणि त्यामुळे एकमेकांचा एकमेकांवर प्रभाव पडतो. ठीक आहे, लक्षात येतं आहे हे आता? तर त्यामुळे आपण एकमेकांच्या संपर्कात असतो. आणि एवढंच नाही तर युनिव्हर्सल फोर्सेस म्हणून जे आहे त्या फोर्सेसच्या सुद्धा आपण त्याच माध्यमातून संपर्कात येतो. याच्याबद्दल अधिक खुलासा आपण थोडा पुढे जाऊन मग करणार आहोत. बघूया. इट इज थ्रू धिस दॅट द थॉट्स, फीलिंग्स एक्सेट्रा of others pass to enter into one. It is through this also that waves of the universal force, that is desire, sex, etc., come in and take possession of the mind, vital or body. म्हणजे एक प्रकारे हे कसं आहे की हे जे आहे, आता लक्षात घ्या, एका व्यक्तीचा हा सगळा परीघ आहे आणि तसाच दुसऱ्या व्यक्तीचा परीघ. ह्या दोन चेतना एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्यांच्या माध्यमातून, म्हणजे ह्या ज्या चेतना आहेत, म्हणजे त्या व्यक्तीची परीघवर्ती चेतना, परिसरीय चेतना आणि माझी परिसरीय चेतना ही एकमेकांशी संपर्कात येते आणि मग इथे आदान प्रदान सगळं चालतं. ठीक आहे. तर आता हे आदान प्रदान कशा कशाचं होतं? तर विचारांचं आदान प्रदान असेल, भावनांचं असेल किंवा एखादी मनोवृत्ती असेल, तर त्या सगळ्याचं आदान प्रदान इथे होतं एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे. कधी कधी असं होतं बघा, हा आता निरीक्षणाचा भाग आहे. आपण जीवन जगताना हे सगळं निरीक्षण करत जीवन जगणं अपेक्षित आहे. की एखादी आपण घरातून बाहेर पडताना अमुक एका मनस्थितीत असतो आणि रस्त्यामध्ये किंवा आपण कुठे गेलो आहे तिथे भेटल्यानंतर एखादी व्यक्ती आपल्याला भेटते. ती भेटल्यानंतर आपला आधीचा जो मूड आहे तो एकदम पालटतो. कधी कधी असं होतं बघा. तर हे का होतं? तर हे म्हणजे त्या व्यक्तीच्या चेतनेचा प्रभाव आपल्यावर पडून त्यातून मग ती व्यक्ती आनंदी प्रसन्न असेल तर आपणही तसे उल्हसित प्रसन्न होतो. किंवा अगदी विपरीत अनुभव, म्हणजे आपण व्यवस्थित अगदी काय म्हणूया प्रसन्न अवस्थेमध्ये असतो आणि बाहेर गेल्यानंतर एखादी व्यक्ती भेटल्यानंतर त्या व्यक्तीशी बोलणं चालणं झाल्यानंतर आपल्याला एकदम काहीतरी थकवा आल्यासारखं होतं. हे म्हणजे त्या व्यक्तीच्या एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेसमधनं आपण तिचा जो मूड आहे, तिची जी भावावस्था आहे ती आपल्यामध्ये संक्रमित झालेली असते. हे संक्रमण इथे ह्या चेतनेमध्ये होत असतं. आता हे जर लक्षात आलं असेल तर हे समजून घेण्याची गोष्ट आहे की आपल्यासाठी ही चेतना किती महत्त्वाची आहे. आपल्यासाठी असं म्हणत असताना मी साधकांसाठी असा विचार इथे मांडते आहे. आपण एक काहीतरी ध्येय घेऊन जीवन जगतो आहोत. आपण आपली चेतना उन्नत करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि जेव्हा आपण बाह्य वातावरणात वावरतो, अर्थातच जीवन आहे म्हटल्यानंतर आपल्याला कामकाजासाठी, नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने किंवा अगदी लग्न समारंभासारख्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जावं लागतं. ते काही आपण सगळं सोडून संन्यास घेऊन काहीतरी करतोय अशातला भाग नाही आणि अर्थातच ते अपेक्षित पण नाही.
मग अशा वेळेला जेव्हा आपण ह्या अशा समूहामध्ये वावरतो की ज्यांना जे सामान्य चेतनेमध्ये जीवन जगत आहेत त्यांच्याशी आपला संपर्क येतो आणि मग आपण जर काही जास्त वेळ त्यांच्या सहवासात राहिलो तर आपण जी चेतना उन्नत करण्याचा प्रयत्न करत आहोत ती काहीशी खाली आल्यासारखी म्हणजे घसरल्यासारखी होते. ठीक आहे. कशामुळे? कारण त्यांची चेतना आणि आपली चेतना यांच्यामध्ये काही आदानप्रदान झालं आणि म्हणून आपल्या चेतनेचा स्तरसुद्धा काहीसा खाली आला असं आपल्याला जाणवतं. हे जर करायचं नसेल तर काय केलं पाहिजे? तर आपल्याला ही जाणीव ठेवली पाहिजे की ही एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस म्हणजे आपलं एक प्रकारे कवच आहे. म्हणून आता आपण मदर श्री अरविंदो यांचा विचार करतोय म्हणून मग ते कवच भक्कम ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे? घरातून निघताना जेव्हा आपल्याला माहिती आहे की आता आपण अशा लोकांच्या संपर्कात येणार आहोत, काही काळ आपण त्यांच्याबरोबर असणार आहोत, तेव्हा घरून निघताना जर आपण ही पद्धत ठेवली की निघताना मदरला, श्री अरविंदांना किंवा तुमचं जे कोणतं दैवत असेल त्या दैवताला सांगून निघालं की मी आता अशा अशा ठिकाणी जात आहे, अशा अशा लोकांना भेटणार आहे, बोलणार आहे, तेव्हा तुम्ही लक्ष ठेवा. असं केल्यानंतर काय होतं? हे कवच जे आहे ते भक्कम अभेद्य राहायला मदत होते. ठीक आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं असेल तर आपण एक पाऊल अजून थोडं पुढे जाऊया. हे तरल आहे पण तरीही त्याला एक अस्तित्व आहे हे लक्षात घ्या. आणि हे इंटॅक्ट राखणं, अभेद्य राखणं हे महत्त्वाचं आहे. हे ह्याला छेद कशाने पडतात? त्याला भोकं पडल्यासारखं होतं. ते कशाने होतं? तर जर आपण दुःखी कष्टी झालो, जर आपण निराश झालो, हताश झालो, हातपाय गाळून बसलो, अपेक्षाभंग झाला आणि त्यातून जर नैराश्य आपल्यामध्ये येत गेलं तर त्या प्रत्येक वेळेला आपल्या या कवचाला छेद जातो आणि त्यातून एक प्रकारे फटी निर्माण होतात. या फटी कोणासाठी निर्माण होतात? तर या फटींमधून नको असलेले फोर्सेस आपल्यामध्ये प्रवेश करतात. कारण ते आजूबाजूला सगळे आहेतच आहेत. युनिव्हर्सल फोर्सेस असे म्हणत असताना आपल्या शरीराच्या अवतीभोवती हे सगळे युनिव्हर्सल फोर्सेस आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यांना जणू काही शिरकाव करायला एक प्रवेश मार्ग मिळतो. आणि ते जे विरोधी आहेत ते चटकन आपल्यामध्ये शिरकाव करतात, प्रवेश करतात. ते व्हायला नको असेल तर आपल्याला हे अभेद्य राखलं पाहिजे. हे बंद झालं पाहिजे. याच्यामधनं आत नको ते काहीही येणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे. आणि इथेच आपल्या लक्षात येतं ते म्हणजे आपण प्रसन्न राहणं. मदर कायम सांगतात चिअरफुल राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. कशासाठी? तर अर्थात जीवनातले सगळेच प्रसंग काही सारखे आनंदाचे सुख असतात असं नाही. जीवन आहे म्हटल्यानंतर चढ आहेत, उतार आहेत, सुख आहेत, दुःख आहेत. काही चांगल्या घटना घडत आहेत, काही आपल्या विरोधात घडत आहेत, अपयशाच्या घडत आहेत. अशा वेळेला भलेही घटना कशाही घडू देत पण आपण जर स्वतःला आनंदी ठेवू शकलो, चिअरफुल, प्रसन्न ठेवू शकलो, अगदी प्रसन्न नाही तरी किमान समचित्त ठेवू शकलो, म्हणजे खूप अगदी ओसंडून वाहणारा आनंदसुद्धा नाही आणि अगदी हातपाय गाळून बसले इतके निराश पण नाही, असं एक न्यूट्रल अशा स्वरूपाचं जरी आपण स्वतःची मनस्थिती राखू शकलो तरीही मग हे जे एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे ते अभेद्य राहायला मदत होते. ठीक आहे. आणि त्यामुळे मग बाहेर कितीही काही असू दे
त्याचा संपर्क आपल्याला होत नाही किंवा त्याचा संसर्ग आपल्याला होत नाही. हे नर्व्हस एन्व्हलप आहे. एक प्रकारे आपल्याला त्यांनी सगळीकडनं कवळून घेतलेलं आहे. आवरण आहे आपल्या भोवतीचं आणि ते कवचासारखं काम करतं. म्हणूनच बघा, मागे आपण काही वर्षांपूर्वी जो जगभर झालेला करोनाचा विषय होता, तेव्हा आपण पाहिलं की काही लोकांना त्याचा संसर्ग चटकन झाला आणि काही लोक, उदाहरणार्थ डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, हे अगदी त्या लोकांमध्ये वावरत असताना सुद्धा त्यांना त्याचा संसर्ग झाला नाही. का झाला नाही? कारण त्यांची जी एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस होती ती अभेद्य होती. हे त्यांना माहिती असण्याचं कारण नाही, कारण आता आपण हे एक प्रकारे जीवनाचं शास्त्र समजून घेतोय. परंतु त्यांच्याही नकळतपणाने पण ते आनंदी आहेत, उत्साही आहेत, मनस्थिती समचित्त आहे. अशा लोकांच्या बाबतीत या कशाचाही परिणाम झाला नाही. पण आपण जसं आत्ता पाहिलं की या फटी निर्माण होतात. त्या फटी कशातनं निर्माण होतात? जशा त्या दुःख निराशेतनं तयार होतात तशा त्या भीतीच्या भावनेतनं पण तयार होतात. आणि म्हणून निर्भय बनण्यासाठी महत्त्व आहे. जर तुम्हाला साधना करायची असेल, योगमार्गामध्ये प्रगत व्हायचं असेल तर निर्भय बना असं सांगितलं जातं. ते का? त्याचं कारण परत इथेच आहे. नको त्या शक्ती तुमच्यामध्ये प्रवेश करायला नको असं जर वाटत असेल तर हे कवच आपलं अभेद्य असलं पाहिजे. ठीक आहे? तेव्हा भीतीच्या भावनेतनं पण ह्या कवचाला छेद जातो, त्याच्यामध्ये छिद्र निर्माण होतात आणि आत्ता आपण म्हटलं तसं संसर्गजन्य आजार हे इथून प्रवेश करू शकतात. तेव्हा हे आपल्याला अभेद्य ठेवायचं आहे. बघूया. It is through this that the thoughts, feelings, etc. of others pass to enter into one. तरल असल्यामुळे सहज त्यातून संक्रमण शक्य होतंय. मग विचार असतील, भावना असतील किंवा इतर अनेक गोष्टी त्यातून प्रवेश करतात. It is through this also that waves of the universal force, desire, sex, etc. come in and take possession of the mind, vital and body. आत्ता आपण म्हटलं तसं की युनिवर्समध्ये हे वेगवेगळे फोर्स, विचार तरंग असतील, भावना तरंग असतील किंवा सेक्ससारख्या, कामवासनेसारख्या डिझायर्स असतील, अजूनही अनेक गोष्टी या सगळ्या वातावरणामध्ये आहेतच आहेत. आपल्यावर त्याचा परिणाम होणार की नाही हे आपण त्यांना ओपन आहोत की नाही याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे बाहेर सगळं चालूच आहे, पण आपण त्यांना आत प्रवेश देणार की नाही, तो द्यायचा किंवा नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि इथे सजगता आवश्यक आहे. म्हणजे आता हे कामवासनेचं उदाहरण म्हणून बघूया. व्यवस्थित सुरळीत जीवन चालू आहे मनामध्ये, म्हणजे अगदी आपण रेग्युलर व्यवस्थित काय दैनंदिन कामकाज करतो आहोत, शांत सुस्थितीत आहोत, आणि अचानक कुठनं तरी मनामध्ये कामवासनेचा उदय होतो. तसं काही पाहिलेलं नाही, वाचलेलं नाही, ऐकलेलं नाही, पण अचानक ही कामवासना उफाळून आल्यासारखं होतं आणि कृती घडून जाते. हे कशातनं आलं? तर कदाचित असं होतं की त्या वेळेला हे जे चेतना आहे त्याच्यामध्ये छेद निर्माण झालेला आहे आणि तिथून हा फोर्स आत घुसतो. आणि तो फोर्स आत घुसल्यानंतर आपल्या मन, प्राण, शरीराचा तो ताबा घेतो आणि ती कृती आपल्या माध्यमातून घडून जाते. ठीक आहे? तेव्हा आपण सजग असलं पाहिजे. आता इथे आणखीन एक बारकावा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे की त्या फोर्सला आपणच पात्र असायला पाहिजे, म्हणजे आपणच तो फोर्स धारण केला पाहिजे अशी काही आवश्यकता नसते. पाण्याचा प्रवाह असल्यासारखं आहे. पाण्याला जिथे वाट मिळाली तिथे ते आत शिरतं.
पण तिथे जर बाण घातला तर ते तिथे आत शिरत नाही, ते बाहेरच्या बाहेर निघून जातं. अगदी तसंच इथे आहे. म्हणून कामवासना वातावरणात आहे, परंतु तिचा परिणाम आपल्यावर व्हायला पाहिजे का? गरजेचं नाही. आपण जर हा दरवाजा बंद केलेला असेल तर तो प्रवाह पुढे निघून जाईल, त्याला दुसरं माध्यम मिळेल आणि दुसरीकडे ती कृती घडेल. लक्षात येतंय? त्यामुळे आपलं मन प्राण शरीर आपण ज्या उच्च ध्येयाकडे निघालेलो आहोत, उच्चतर चेतनेकडे आपल्याला जायचं आहे किंवा अंतर्मुख व्हायचं आहे, या चेतनेला ह्या सगळ्या युनिव्हर्सल फोर्सेसपासनं आपल्याला जपायचं असेल तर आपल्यामध्ये असलेलं हे कवच आहे. ठीक आहे? ते कवच इंटॅक्ट राहणं हे याच्यासाठी जे अध्यात्मामध्ये सूत्र सांगितलं जातं ते म्हणजे समता. समता ह्याला श्री अरविंदांनी त्यांच्या योगामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे. शांती हे पण त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. शांती, समता, आनंद या सगळ्यांमुळे हे कवच भक्कम व्हायला मदत होते आणि मग ह्या सगळ्यातनं तब्येत, आरोग्य उत्तम राहणं, शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा अन्य काही, या सगळ्या गोष्टी यथास्थित राहण्यासाठी मदत होते. असं आत्ता आपण इथे पाहिलं. आता आणखीन एक भाग यातनं आपण समजावून घेऊया. मनाचा, प्राणाचा आणि शरीराचा ताबा ते फोर्सेस घेऊ शकतात असं आपण पाहिलं. हे इंटॅक्ट ठेवायचं आहे आपल्याला. आता ह्यातनंच सवयींचा पण कसा विचार केला जातो ते बघूया, की ज्या आपल्याला खूप काळापासून जडलेल्या सवयी असतात. मी माझं स्वतःचं एक उदाहरण सांगते म्हणजे चटकन कळायला मदत होईल. की मला अनेक वर्षांपासून चहा पिण्याची सवय होती. आता ही चहा पिण्याची सवय इतकी होती की मी वारंवार प्रयत्न करत होते की ती सवय नको आहे आपल्याला चहा प्यायचा नाही आहे, कारण ते आरोग्यासाठी फार काही चांगलं आहे अशातला भाग नाही, आणि कुठली सवय की ज्याच्या वाचून आपलं चालतच नाही आहे असं होता कामा नये हा विचार मनात असल्यामुळे मी ती सोडायचा प्रयत्न करत होते. तर त्या सवयी कशा असतात त्याचं ह्या निमित्ताने आपल्याला एक कळतं बघा. श्री अरविंदांनी सांगितलं आहे, पहिल्यांदा आपण ती सवय काढायचा प्रयत्न मनात करतो, म्हणजे मनाने, विचारांनी ठरवतो की नाही हे योग्य नाही आहे, मला हे नको आहे, आणि तो प्रयत्न आपण काही काळ करतो, यशस्वी होतो. तिथून ती सवय नाहीशी झाली असं वाटतं, पण ती पूर्णतः नाहीशी झालेली नसते. ती सवय मनामधनं बाहेर पडल्यासारखी वाटते, पण ती सवय आपल्या प्राणामध्ये जाऊन शिरते. तिथे तिचं अस्तित्व एक प्रकारे शिल्लक राहतं, रेंगाळतं. श्री अरविंद म्हणतात तिथून सुद्धा आपण तिला बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर ती प्राणातनं गेल्यासारखी वाटते, पण नंतर ती शरीरामध्ये शिल्लक राहते. कुठेतरी त्याचं अस्तित्व अजूनही, त्या सवयीचं अस्तित्व तिथे रेंगाळत राहिलेलं असतं. तिथून ती बाहेर पडते आणि मग आपल्याच मध्ये असलेल्या सबकॉन्शियसमध्ये ती शिरते. ठीक आहे? आणि ती सबकॉन्शियसमध्ये गेली तर आपल्याला दिसताना इथे दिसतं की नाही आता मी चहा सोडलाय, चहा पित नाही मी आता, मला त्याची आता जरुरी नाही, पण ती कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये रेंगाळत असते. आणि मग इथे जी ती रेंगाळते, ती जी आवड आहे ती माझी कधीतरी स्वप्नामध्ये मग मला त्याची जाणीव होते. स्वप्न मला दिसतं की अरे मी चहा पितीये. हे सबकॉन्शियसमध्ये ती सवय, ती आवड अजूनही शिल्लक असल्याचं द्योतक असतं. आणि मग स्वप्नामध्ये सुद्धा, अर्थात हा आता पुढचा भाग आहे म्हणजे प्रगत पातळीवरचा भाग आहे, पण स्वप्नावर सुद्धा आपण नियंत्रण मिळवू शकतो. स्वप्नामध्ये जेव्हा आपल्याला असं जाणवतंय, अर्थात मी म्हटलं तसं की हे अगदी सामान्य स्थितीमध्ये जमत नाही, परंतु हळूहळू आपण स्वप्नामध्ये सुद्धा जागृत राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की अरे हे नको आहे, हे असं आपल्याला अपेक्षित नाही आहे, तर मग तेव्हा तिथे सुद्धा आपण नियंत्रण ठेवू शकतो असं श्री अरविंद म्हणतात. आणि मग
त्या सबकॉन्शियसमधनं सुद्धा आपण जेव्हा ती सवय काढायचा प्रयत्न करतो तेव्हा ती सवय, हे जे कवच आहे आपल्या भोवती असलेलं, त्या कवचामध्ये म्हणजेच वातावरणाचा तो भाग आहे, त्या वातावरणामध्ये कुठेतरी घुटमळत राहते आणि संधी शोधत राहते की मला परत कधी आत शिरकाव करायला मिळतोय. एक संधी मिळायचा अवकाश की परत ती इथून आपल्यामध्ये शिरते. त्यामुळे आपल्याला जी दीर्घकाळ लागलेली सवय आहे, व्यसन असेल तर ते अशा प्रकारे ती सवय काढत 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 आपल्याला सबकॉन्शियसमधनं नाही तर हे जे एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे त्यातून सुद्धा ती बाहेर फेकून द्यायची आहे. ठीक आहे, तेव्हा मग ती सवय निघून जाते. ह्यातून ती बाहेर काढायची आणि मग जेव्हा ती बाहेर जाईल तेव्हा ती सवय पूर्णतः आपल्यामधून निघून गेलेली असते, असं हे लक्षात घ्यायचं. तेव्हा ही जी एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे त्याचं हे केवढं महत्त्वाचं कार्य आहे आपल्या जीवनामध्ये. एकतर आपण परत उजळणी वजा म्हटलं तर की आपल्याला एक प्रकारचा संकेत मिळतो की कोणत्या व्यक्तीशी आपलं जुळू शकतंय, आपले विचार त्याचे विचार किंवा आपल्या भावना त्याच्या भावना, आपण जी मनस्थिती आपल्यामध्ये आपण जे जे काही बाळगत असतो त्याच्याशी समकक्ष असं दुसऱ्या कुठल्या व्यक्तीत आहे याचा एक प्रकारे संकेत याच्यातनं मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे एक प्रकारे कवच असल्यासारखं हे काम करतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन व्यक्तींमधल्या भावना, विचार, संकल्पना यांचं आदान प्रदान करण्याचं ते एक माध्यम आहे. युनिव्हर्सल फोर्सेससुद्धा आपल्यामध्ये प्रवेश करण्याचं तेच माध्यम आहे. आणि त्यामुळे एक साधक म्हणून आपण ही जी एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे त्याचं भान एक प्रकारे बाळगून त्याप्रमाणे ते सशक्त करण्याचा प्रयत्न करत नेलं पाहिजे. आणि हा प्रयत्न जेवढा जास्तीत जास्त आपण करत जाऊ तेवढी त्याची व्याप्ती वाढत जाईल. म्हणजे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या बाबतीत समजून घ्यायचं झालं तर ही चेतना काही लोकांना, म्हणजे मदरच्या बाबतीत असं साधकांनी अनुभव सांगून ठेवलेले आहेत की त्यांचा ऑरा म्हणजे श्री माताजींचा ऑरा एका साधकाला दिसला. आता हे कधी आणि कसं होतं तर ते दोन स्थितीमध्ये होऊ शकतं. एक तर तो जो साधक आहे त्या साधकाची अंतर्दृष्टी विकसित झालेली आहे, सूक्ष्मदृष्टी विकसित झाली आहे आणि त्यामुळे त्याला ही अदृश्य असलेली एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस दिसू शकते. किंवा माताजींची एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस त्यावेळेला जास्त प्राकट्याने समोर आलेली असेल. अशा दोन्ही स्थितीमध्ये आपल्याला तो ऑरा दिसू शकतो असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. आणि स्वतः श्री अरविंदांचंच उदाहरण घ्यायचं झालं तर माताजी जेव्हा जपानहून पॉंडेचेरीला यायला निघालेल्या होत्या, समुद्रप्रवास त्यांचा चाललेला होता आणि समुद्रामधून चाललेला असताना पॉंडेचेरीपासून 2 ते 3 सामुद्री मैल अंतरावर त्यांची बोट असताना तिथेच त्यांना अशी जाणीव झाली की आपण श्री अरविंदांच्या ऑरामध्ये प्रवेश करत आहोत. म्हणजे हा ऑरा, त्याची व्याप्ती, तुमची साधना जसजशी वाढत जाईल, जसजशी तुम्ही साधनेमध्ये प्रगत होत जाल तसतसं तुमचं हे तेजोवलय ऑरा किंवा एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस त्याची व्याप्ती वाढत वाढत जाणार आहे. उदाहरणार्थ आपल्या डोळ्यासमोर चित्र येईल की आपल्या अंतरंगामध्ये एक ज्योत आहे आणि आपलं सगळं जे मन, प्राण, शरीर आहे हे एखाद्या दिव्यासारखं आहे. मातीचा जो दिवा असतो त्या दिव्याला कोनाडे असल्यासारखा आपण तो दिवा पाहिलेला असेल तर त्यातनं प्रकाश बाहेर फेकला जातो.
आणि हा बाहेर फेकला जाणारा प्रकाश किती प्रमाणात तो जास्त व्यापक होईल? तर जेवढ्या प्रमाणात तुमचं हे जे मन प्राण शरीराचं आवरण आहे ते जितकं अधिकाधिक पारदर्शक होईल तेवढा हा आतला प्रकाश अधिकाधिक बाहेर प्रस्फुटित होईल. आणि श्री अरविंदांच्या बाबतीत आपण जे पाहिलं की 2 सामुद्री मैल अंतरापर्यंत तो प्रकाश फाकलेला आहे, ते तेजोवलय फाकलेलं आहे आणि त्याची जाणीव माताजींना झालेली आहे. तेव्हा आता आपल्याला ही जी एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे त्याचं महत्त्व कळलं असेल अशी आशा मला वाटते. आत्ता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.